श्री स्वामी समर्थ. नमस्ते स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला पुराणिक बुवांचे मनोरथ स्वामींनी कसे पूर्ण केले याबद्दलची एक गोष्ट सांगणार आहे. तर कोकीसरी नावाचे गाव अक्कलकोट जवळच आहे. तेथे बावडेकर नावाचा एक गरीब ब्राह्मण आपली वृद्ध आई आणि बायकोसोबत राहत होता. तो फक्त पुराण सांगायचा. त्यातून त्याला विशेष अशी प्राप्ती होत नसे. त्याला मूल नसल्याचे दुःख तर होतेच, शिवाय पैशाचे दारिद्र्य पण होते. यामुळे तो नेहमी दुःखी असायचा. त्याने अक्कलकोटच्या स्वामींची कीर्ती ऐकलेली होती. हा गरीब ब्राह्मण आपलं गाव सोडून आई आणि बायकोला घेऊन अक्कलकोटला आला आणि तेथेच बिऱ्हाड करून राहिला. स्वामींचे सकाळ संध्याकाळ दर्शन घ्यायचे आणि माधुकरी मागून गुजारणा करायची असा मनाशी त्याने विचार केला. त्या ब्राह्मणाच्या मनात आले की आपण फक्त दर्शन घेतो, स्वामी सेवा तर काहीच करत नाही. म्हणून त्याने स्वामींना रोज पुराण सांगण्याचा नियम केला आणि दुसऱ्या दिवशी पुराण घेऊनच तो स्वामींच्या दर्शनाला आला. स्वामींना साष्टांग नमस्कार करून त्याने पुराण सांगायला सुरुवात केली. तेव्हा स्वामी रागावले आणि त्याला म्हणाले, अरे ब्राह्मणा, तुला हा उद्योग करण्याला कोणी सांगितले? चल उठ, चालता हो. ब्राह्मण अस्वस्थ झाला. स्वामींची आज्ञा पाळणे जरुरीचे होते म्हणून तो सरळ घरी गेला. दुसऱ्या दिवशी तो परत आला तर तेव्हासुद्धा स्वामी चिडले आणि त्यांनी हाकलून दिले. त्या ब्राह्मणाने आपली चिकाटी काही सोडली नाही. तो रोज येत होता. असे बरेच दिवस झाले, परंतु स्वामींनी पुराणिक बुवांना आपल्या दरबारात पुराण सांगू दिले नाही. पुराणिक बुवांना आपण असे काय पाप केले आहे ते कळतच नव्हते. तेव्हा त्याने सेवेकऱ्याला विचारले. स्वामी सर्वांशी प्रेमाने वागतात, बोलतात. मला मात्र ते पुराण सांगू देत नाही, तर इथून जायला सांगतात. मला तुमच्यासारखी सेवा करता येत नाही. स्वामींना माझी सेवा मान्य नाही. त्या ब्राह्मणाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा सेवेकरी म्हणाले, गेल्या जन्माची तुमची पातके असतील. ब्राह्मणाला हे ऐकून खूप वाईट वाटले. साक्षात दत्तावतारी स्वामींना मी डोळ्यापुढे नकोसा झालो आहे ह्या विचाराने त्यांच्या डोक्याला त्रास झाला. तेव्हा ते विनमस्क अवस्थेत घरी गेले. एकदा अमावस्येच्या रात्री त्यांनी बायको आई झोपली आहे असे पाहून मनाशीच ठरवले की आता जगण्यात काहीच अर्थ नाही. देवानेच आपले अस्तित्व नाकारले आहे. आपण या लोकांपासून दूर जायचे असा विचार करून त्याने घर सोडले. गावाबाहेर खाजा पिराचा दर्गा होता. जवळच मुसलमानांची स्मशानभूमीही होती. ती एका डोंगराला लागूनच होती. त्या डोंगराजवळ बुवा गेले. त्याला तेथे एक गुहा दिसली. तो त्या गुहेत जाऊन बसला. त्या एकांत जागेत माणसांची अजिबात वर्दळ नव्हती. इकडे सकाळ झाल्यावर ब्राह्मणाच्या बायकोचे लक्षात आले की बुवा घरात नाहीत. त्या दोघी कावऱ्याबावऱ्या झाल्या. बुवांचा मानसिक तोल सुटला आहे हे त्यांना ठाऊक होते. तो दिवस बुवांची वाट पाहण्यात गेला. रात्र झाली. दोघींचा धीर खचला. बुवांनी जीवाचे काही बरे वाईट केले तर नाही ना या विचाराने त्या अस्वस्थ झाल्या. दुसरा दिवस उजाडला तरी बुवांचा पत्ता नव्हता. शेवटी त्या दोघी स्वामींकडे गेल्या व 2 दिवस झाले तरी बुवा घरी आले नाहीत म्हणून रडू लागल्या. सर्वज्ञानी स्वामी ते सर्व जाणून होते. स्वामींच्या जवळ एक कुत्रा होता. स्वामींनी मोत्याला हाक मारली आणि आज्ञा दिली की जा, पुराणिक बुवाला ताबडतोब घेऊन ये. मोत्या धावत जाऊन थेट त्या डोंगरातल्या गुहेत गेला. बुवांनी मोत्याला पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की स्वामींकडूनच बोलावणे आले आहे. बुवा लगेच त्या कुत्र्याबरोबर स्वामींकडे आला आणि स्वामींचे चरण धरले. स्वामींनी बुवाला जवळ बोलावले आणि म्हणाले, घरी जा. त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि बायको आईबरोबर ते घरी गेले. त्या रात्री त्यांना स्वप्न पडले. तेव्हा त्यांच्या अशी लक्षात आले की गेल्या जन्मी आपण कसाही होतो. अनेक पशूंचा वध आपण केला होता. आपण पापाचे धनी झालो आहोत. परंतु एका ब्राह्मणाला आपण मदत केली म्हणून हा जन्म आपल्याला ब्राह्मणाचा मिळाला आहे. गेल्या जन्मीच्या पातकामुळे हा जन्म दारिद्र्यात व दुःखात गेला. त्याची मनात खात्री झाली. हा दृष्टांत स्वामींनीच आपल्याला दिलेला आहे. बुवा सकाळी उठले, स्नान संध्या करून स्वामींकडे धावत गेले. तेव्हा स्वप्नांचा उलगडा झाला आणि स्वामींच्या कृपेने पापे संपली होती. स्वामींनी त्याला जवळ बोलावले आणि त्यांना पुराण सांगण्याची आज्ञा दिली. बुवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. धन्य होऊन ते स्वामींपुढे नतमस्तक झाले. तात्पर्य काय तर, भक्तीमध्ये हवी चिकाटी, संत पाहता ती तुमची कसोटी. श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींच्या अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या स्वामी साथ या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.